मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी गणेश उत्सवादरम्यान आखलेल्या नियोजनातून गणेश उत्सव अतिशय शांततेत व कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून पार पाडण्यात आला। त्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या नवरात्र उत्सवादरम्यान मोर्शी तालुक्यातील तसेच परिसरातील दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्याकरता मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी अत्यंत कडक आणि चोख नियोजन आखून दुर्गा उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून पार पाडण्याकरता उपाययोजना आखल्या आहेत। मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या नेतृत्वात नुकताच गणेशोत्सव अतिशय शांततेत आणि कायदा सुव्यवस्था सांभाळून पार पडला। आता नुकताच नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तर आज दिनांक 25 सप्टेंबरला नवरात्र उत्सवादरम्यान पोलीस प्रशासनाने कुठल्या प्रकारच्या उपाययोजना कशा प्रकारचं नियोजन आखलं या बाबतीत आज 25 सप्टेंबरला मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांच्याशी चर्चा करून सुरक्षेविषयी आपण जाणून घेऊया। नवदुर्गा उत्सवाच्या अनुषंगाने आपल्या मोर्शी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये एकूण 128 दुर्गा मंडळ आणि 12 शारदा देवींची प्रतिष्ठापना झालेली आहे। नुकताच गणपती उत्सव अतिशय थाटात आणि सौजन्यपूर्ण साजरा झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्हाला सन्माननीय SP सरांच्या वेळोवेळी मिळत असलेल्या सूचनांचं पालन करून म्हणून आम्ही त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। नियोजनामध्ये आदरणीय DGP मॅडम यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे की प्रत्येक मंडळाला एक पोलीस अधिकारी किंवा एक कर्मचारी समन्वयक म्हणून नेमण्यात यावा, जेणेकरून तो कर्मचारी मंडळ स्थापन झाल्यापासून म्हणजे देवीची प्रतिष्ठापना झाल्यापासून तर मंडळ विसर्जन होऊन घरी परत जाईपर्यंत तो एक कर्मचारी त्या मंडळाच्या सोबत राहील। काही गावांमध्ये जास्तीचे मंडळ बसल्यामुळे उदाहरणार्थ हिवरखेळ भागामध्ये 24 देवी मंडळांचे प्रतिष्ठापना झालेले आहेत। 128 एकूण देवी आणि शारदा 12 अशा 140 देवींची प्रतिष्ठापना आहे। संख्याबळाचा अभाव पाहता एका अंमलदाराला 3-3, 4-4 सुद्धा मंडळ आम्ही दत्तक समन्वयक म्हणून त्यांना नेमलेलं आहे। याच सोबत जेव्हा देवीची प्रतिष्ठापना होणार त्याच्या 8 दिवस पूर्वीपासून एरियातील गुन्हेगारांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत। सोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य, पत्रकारगण अशा लोकांच्या मीटिंगा घेऊन प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून सुद्धा आम्ही एरियाची पाहणी केली आणि त्या लोकांना, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे। गावातील रस्ते आणि इलेक्ट्रिकचे तार जे खाली आलेले असतील ते व्यवस्थित नीट करणे, विसर्जनाच्या स्थळी चोख बंदोबस्त आणि उपाययोजना आखणे या संपूर्ण बाबी आम्ही या बंदोबस्ताच्या कार्यकाळामध्ये करून घेत आहोत। आमचं या माध्यमातून, आपल्या जनमत प्रेसच्या माध्यमातून या परिसरातील सर्व जनतेला एक नम्र विनंती, निवेदन आहे की आपण उत्सव हा उत्साहामध्ये करावा, अति उत्साहामध्ये करू नये। गर्भाच्या ठिकाणी सुद्धा कुठलाही अडचण येणार नाही यासाठी आमचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। सकाळी 5 वाजतापासून गुड मॉर्निंग स्क्वॉड नेमण्यात येतो। ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये काही गर्दी होतो त्या परिसरामध्ये आमचे होमगार्ड्स आणि आमचा पोलीस स्टाफ, आम्ही अधिकारी वर्ग सुद्धा संध्याकाळची पेट्रोलिंग, सकाळची पेट्रोलिंग सुद्धा करत आहोत। परिसरातील संवेदनशील परिसरात पोलिसांचा रूट मार्च करून पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आलाय। उत्सवादरम्यान वारंवार नागरिकांना सूचना देऊन उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जनमत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।